नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 18 ऑगस्ट. तर आज रात्री आणि पहाटेपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया नेमकी राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आज आहे 18 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे अ, मराठवाड्यातील जे आपला जो परभणीचा परिसर आहे त्यामध्ये जितूर जितूर आणि शिलू या परिसरामध्ये आपलं जे आहे जितूर, शिलू आणि झरी, तसेच जे आहे बोरी आणि जयपूर, सापतगाव आणि लोणी आणि सिल्लोड या परिसरामध्ये जे आपलं आणि परतूर या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान अतिवृष्टी शक्यता आपल्याला अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहावे. तसेच जे आहे नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं नाशिकचं परिसरचे म्हणजे त्र्यंबकचा परिसर आहे. त्र्यंबक, जोहार आणि डहाणू या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. आज रात्री दरम्यान तेथील शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क राहावे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तसेच आज मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. मुंबईतील जे आपलं पालघरचा परिसर, तसेच जे आहे कल्याण, डोंबिवली, वाडा, तसेच नवी मुंबई, पेठ, अलिबाग, खोपली, कामशेत, तसेच लावासा, लोहा, गोरेगाव, देवघर, प्रतापगड आणि जे आहे दापोली, खेड, वाई आणि सासवड, पुणे या परिसरामध्ये जे आपला आज पहाटेपर्यंत आपले जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता होणार आहे. अतिवृष्टी होणार आहे पुण्याच्या जो मुंबईच्या साईडचा परिसर आहे त्या भागामध्ये. पुण्यामध्ये जे आपला अ, स- अ, पुण्याच्या परिसरात जो मुंबई साईडचा परिसर आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी होईल. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज जे आहे आज रात्रीपर्यंत राज्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता आपण जे आहे कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे जसे की बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच जे आहे लातूर जिल्हा या मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे सतर्क राहावे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद.